हॅलो सर्वांना. झालं दुपारचं जेवण? माझं पण झालं बघा. जरा वेळ पडले होते अशीच, म्हटलं एक गोष्ट तुमच्याशी शेअर करा. आपला देव आहे ना, तो कधीच बदलत नाही. माणसं बदलतात, परंतु देव कधीच बदलत नाही. देव आहे त्या जागेवरच आहे. परंतु माणसं, जरा दुःख लागलं, जरा सुख आलं की देवाला विसरून जातात. आणि जरासं दुःख लागलं की म्हणतात, देवा कुठे आहेस तू? देवा मला बरं कर, मला असं कर, मला खूप त्रास होत आहे, तू हा त्रास का दिला, मला नव्हता द्यायचा. असं देवाला सतत बोलत असतं, हो का? देवा तू माझी एवढी परीक्षा का पाहतो? देवा तू मला हे का करतो, मला ते का करतो? देवानी असं का केलं? असं एकच कारण आहे की तुमच्या हृदयामध्ये खूप घाण साठली होती. तुमचं हृदय हे फार घाण झालं होतं. त्या हृदयामध्ये देवाची जागा नव्हती. देवाला अजिबात जागा नव्हती. आणि तुम्ही त्या हृदयामध्ये लोकांविषयी घाण ठेवली होती, घाण साठवून ठेवली होती. म्हणून देवाने तुम्हाला त्याच्या मार्गात येण्यासाठी, त्याच्या सानिध्यात येण्यासाठी तुम्हाला दुःख दिलं. एवढं मात्र खरं आहे. देव असंच आपल्याला दुःख आणत नाही, किंवा असंच दुःख आपल्याला देत नाही उगीचच. कारण का, तुम्ही सुखात होता तेव्हा तुम्ही अनेकांना त्रास दिला, अनेकांना तुम्ही घाणेरडं बोलला, अनेकांशी तुम्ही वादविवाद केले, अनेकांना तुम्ही विनाकारण छळलं. आणि कुठेतरी तुमच्या हृदयामध्ये कोणाविषयी तरी खूप घाण आहे, कपट आहे. तर त्याचं तुम्हाला फळ म्हणून देव तुम्हाला त्रास देत असतो. एवढं मात्र नक्की आहे. आणि मग जरासं काही दुखलं, खुपलं, काही झालं की देवाकडं सतत मागणी, देवा तुम्हाला ह्या संकटातून तार, ह्या संकटातून बरं कर, असं कर, तसं कर. अरे मूर्खा, अरे मूर्खा, पहिली तू आपली हृदयातली घाण काढ. आपलं हृदय स्वच्छ कर, आपलं मन स्वच्छ कर. तेव्हाच देव तू त्याच्याजवळ घे, अन्यथा घेणार नाही. आणि तुला माफ करेल. माहिती का? आधी अंतःकरण बदली कर. अंतःकरण स्वच्छ कर. दुसऱ्याबद्दल कपट करू नको, दुसऱ्याबद्दल क्लेश ठेवू नको, दुसऱ्याबद्दल राग ठेवू नको. तर असं आहे देवाचं वागणं, माहिती का? आणि म्हणून देव आपल्याला, आपल्या शरीराला त्रास देत असतो. धन्यवाद.